जेव्हा चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनेजर्स मुलांना काउन्सिलिंगसाठी पालक घेऊन येतात ना, तेव्हा त्यांची मनं धास्तावलेली असतात. आपण नेमकं कुठे कमी पडतो या विचारांनी त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना दाटून आलेली असते. पालकांनो, हे समजावून घ्या की किशोर वयामध्ये मुलं आणि मुली आपल्या मित्रांच्या पटकन इन्फ्लुअन्सखाली येतात. त्यामुळे त्यांना ओरडून किंवा सातत्याने बंदी घालून प्रश्न सुटत नाहीत. उलट अशामुळे ते तुमच्यापासून गोष्टी लपवायला लागतात. अशा वेळेला काय करायला हवं, तर परिस्थिती शांतपणाने, विश्वासाने आणि सतत म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवून हाताळणं हे जास्त उपयोगी ठरतं. मुलांना जर चुकीच्या संगतीपासून वाचवायचं असेल किंवा त्यातून बाहेर काढायचं असेल तर हे उपाय करून पहा. तू चुकीचा आहेस किंवा चुकीची आहेस असं लगेच म्हणू नका. आधी त्यांचं ऐका. मग ऐकल्यानंतर त्यांना काय वाटतं, थोडासा ॲश्युरन्स वाटतो की आपलं ऐकल्या जाते. मग ते मोकळेपणाने बोलतात. घरामध्ये किमान 15 मिनिटं नो जजमेंट टाईम ठेवा. म्हणजे तुमच्या मुलांना फक्त बोलू द्या आणि तुम्ही फक्त ऐका. त्यावर काही भाष्य करू नका. रोज 15 मिनिटं मोबाईल शिवायच्या गप्पा मारा. त्या वेळेमध्ये एकमेकांवर ब्लेम गेम करणं नाही, फक्त संवाद. आरडाओरडा अजिबात नको. वाईट संगतीवर थेट बंदी घालण्यापेक्षा, त्या मित्रांना भेटू नको असं म्हणण्यापेक्षा दुसरे काय पर्याय देता येतील, मुलाला खेळामध्ये, संगीतात, जिममध्ये, ट्रेकमध्ये, अन्य क्लासेसमध्ये आपल्याला कसं पाठवता येईल याचा विचार करा. ॲब्युझिव्ह लँग्वेज जर मुलं वापरत असतील तर त्यावेळेला तुम्हाला डोकं शांत ठेवायला पाहिजे आणि त्याला आपण असं सांगूया की आपण अशा प्रकारची भाषा वापरत नाही. आपल्या घरामध्ये आदराने बोलायचं हा नियम ठेवा. म्हणजे तुम्हीही तसंच बोला, कारण मुलं आपल्या घरातली माणसं काय बोलतात, कशी बोलतात त्याचंच अनुकरण करत असतात, कॉपी करत असतात. मुलांच्या कपडे घालण्यावरनं त्यांचा अपमान करू नका किंवा हे कपडे वाईट आहेत असं म्हणण्याऐवजी कुठल्या जागी कुठले कपडे वापरले पाहिजेत हे समजावून सांगा. ते अधिक चांगलं पटू शकतं. आपण त्या जागेवर ते कपडे निवडले तर ते छान दिसतं असं सांगूया. फोटो शेअरिंगचे धोके जे आहेत ते मुलांना उदाहरणांनी समजावून सांगा. घाबरवू नका, पण हे जरूर शांतपणाने सांगा की एक फोटो टाकलास की तो कायमस्वरूपी इंटरनेटवर राहू शकतो. त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊ नका. त्याऐवजी काही नियम तयार करू शकतो की रात्री ठराविक वेळेनंतर फोन बाहेरच ठेवायचा आहे. अभ्यास करताना, जेवताना फोन नाही घ्यायचा आहे. आणि हा नियम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पाळणं आवश्यक आहे. आपण त्यांच्या मित्रांची ओळख करून घेऊया. त्यांच्या मित्रांना घरी बोलवा, कारण घरचं वातावरण जर चांगलं असेल तर मित्रसुद्धा थोडं जपून वागतात. जर मित्र चुकीच्या गोष्टीसाठी आपल्या मुलाला बळी पाडत असतील, त्याच्यावर जबरदस्ती करत असेल तर त्याला नाही म्हणायचं आहे याची प्रॅक्टिस मुलांकडनं करून घ्या. जर मुलांच्या हातून काही चुका झाल्या तरी त्यांची साथ सोडू नका. शिक्षा करण्यापेक्षा परिणाम काय होऊ शकतील हे आपण त्यांना समजवूयात आणि तुझ्यावर माझा विश्वास आहे हे ऐकणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं. आईवडील म्हणून तुम्ही असं एक्झाम्पल बना की घरामध्ये तुम्ही आदराने बोला, स्क्रीन टाईम मर्यादित करा, तुम्ही सभ्यपणाने वागा. म्हणजे तुम्ही वागताच, पण मुलांसमोर एक छान उदाहरण देऊया, कारण तुम्ही जसं वागणार आहात ना, हे प्रभावी शिक्षण असणार आहे. आठवड्यातून एकदा जर फॅमिली सगळी एकत्र बाहेर गेली, एकत्र स्वयंपाक केला, एकत्र काम केलं, एकत्र क्रिकेट खेळलो किंवा एकत्र फिरलो तर आपलं एक नातं छान मजबूत होतं आणि बाहेरच्या चुकीच्या गोष्टींचा प्रभाव थोडा कमी होतो. जर मुलांची वागणूक खूप आक्रमक झाली असेल, सतत खोटं बोलत असतील, अभ्यास पूर्णपणे बिघडलेला असेल, धोकादायक ऑनलाईन वागणूक असेल तर मात्र समुपदेशकाची मदत घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.